श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 845. अनवधानाने कालच्या कथा चिंतनाला देखील मी बोलताना 845 असाच क्रमांक सांगितला. कालची कथा ही आपली 844 क्रमांकाची होती. आपण या 23व्या दोह्यामधला कथानक थोडंसं विस्ताराने पाहत आहोत. यामध्ये सुग्रीवाचं असलेलं नेतृत्व कौशल्य, त्याचं वानरांना सांगण्याची पद्धत आणि तत्पश्चात आपल्या अत्यंत निकटच्या वानरांना जवळ बोलवून त्यांच्याकडूनच हे कार्य पूर्ण होणार आहे याचा त्यांनी दिलेला विश्वास, या सर्व गोष्टीचं काल आपण विस्तारपूर्वक चिंतन बघितलं. आणि जरी सुग्रीव अनुभवाच्या आधाराने ही वचनं बोलत नसला तरी परमार्थामध्ये ज्याला भक्तीचा शोध घ्यायचा आहे त्याच्यासाठी ही वचनं अत्यंतिक महत्वाची आहेत. तजी माया सेई परलोका मिटही सकल भव संभव सोका. या मायेचं त्याग करून आपल्या परलोकाच्या साठी म्हणून, आपल्या आत्महितासाठी म्हणून या मनुष्य देहामध्ये रामाचं भजन हेच आपलं खरं ध्येय असलं पाहिजे. या मुद्द्याचं काल आपण मुमुक्षत्व या आधाराने चिंतन बघितलं. सज्जनो, आता या दोह्याच्या अंतिम टप्प्यामध्ये सर्व हे वानरगण सुग्रीवाची ही आज्ञा ऐकून अत्यानंदित होतात आणि ते सुग्रीवाच्या चरणी नतमस्तक होतात. आपला तो राजा आहे, त्याने आपल्यावरती हा विश्वास टाकलेला आहे. सर्वजण मनोमन प्रभू रामचंद्रांचं स्मरण करतायत. सुग्रीवाच्या पाठोपाठ प्रभू रामचंद्रांचं देखील ते दर्शन घेत आहेत. आणि अशा रीतीने ही आता शेवटची वानरांची टोळी सीतामाऊलीच्या शोधासाठी रवाना होणार आहे. बघा, कुठल्याही संघटनेमध्ये काही प्रमुख पदं असतात. त्यामुळे कुठलाही कार्यक्रम असो, कुठलाही सत्कार असो, कुठलीही प्रमुख गोष्ट असो, त्या प्रमुख व्यक्तींना सर्वप्रथम बोलवलं जातं. त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या या कार्यामध्ये ही जी सुग्रीवाची अत्यंत निकटची संघटना होती, त्याचा अर्थातच राजा, त्याचं नेतृत्व युवराज रूपी अंगदाकडे होतं. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांना सर्वप्रथम अंगदाने नमस्कार केला. तत्पश्चात जांबुवंत, जो ब्रह्मदेवाचा अंश आहे या कथानकातला, त्याने प्रभू रामचंद्रांची वंदना केली. नल नील होते. आणखीन देखील काही सुग्रीवाचे निकटवर्तीय अशा वानरांनी प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं. या सर्व गर्दीमध्ये एक व्यक्तित्व मान खाली घालून लांब कुठेतरी कोपऱ्यामध्ये उभं होतं आणि ते व्यक्तित्व होतं हनुमंताचं. हनुमंत अत्यंत शांतपणे सर्वांचं दर्शन पूर्ण होण्याची वाट पाहतोय. त्याला कुठल्याही पद्धतीने आपल्या स्थानाचा विचार देखील मनामध्ये येत नाही. मला यातून परमार्थाचं एक अत्यंत महत्वाचं सूत्र मिळतं की सज्जनो, प्रभू रामचंद्रांचं कार्य जो करणार आहे त्याची ही विनयशीलता कशी असते. आपल्या श्री महाराजांचं जे प्रवचनाचं पुस्तक आपण नित्य वाचतो ना, त्याचं संकलन गोसी गोखले काकांनी केलंय बरं का. असा एक प्रसंग त्यांच्या बाबतीत सांगितला जातो की एकदा गोंदोल्यामध्ये गोसी गोखले काका काही लोकांच्या बरोबर उभे होते आणि त्यांच्या अवतीभोवती काही अनोळखी व्यक्ती देखील उभ्या होत्या. आणि ती अनोळखी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगत होती
की मी महाराजांच्याकडे येण्याचं एकमेव कारण म्हणजे प्रवचनाचं पुस्तक. काय सुंदर पुस्तक आहे, न जाणे कोणी लिहिलंय ते पुस्तक. त्या पुस्तकाचे जर लेखक कधी मिळाले ना, तर मी सर्वप्रथम जाऊन त्यांना नमस्कार करीन, त्यांना कृतज्ञता देईन. हे सर्व शब्द गोसी काकांच्या कानावरती पडत होते बरं का. परंतु गोसी काकांनी त्या शब्दांना अनभिज्ञ असल्यासारखं, त्यामधून आपल्या स्वतःची ओळख दाखवण्याचा कुठलाही प्रयत्न न करता ते तटस्थपणे या विचारांना ऐकत राहिले. तेव्हा मग त्यांच्यापैकी एका व्यक्तीने त्या अनोळखी व्यक्तीला सांगितलं की तुम्ही ज्यांच्याबद्दल चर्चा करत आहात ते हेच गोसी गोखले काका आहेत. आणि हे बघताच तो मनुष्याच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले. त्याने जाऊन गोसी काकांना नमस्कार केला. सज्जनो, हनुमंत कार्य जे आपण म्हणतो, राम कार्य जे आपण म्हणतो, त्यामध्ये स्वतःचं अस्तित्व हे नगण्य ठेवता येणं, किंबहुना आपल्या या गोंदवल्याची ही पावन परंपरा आहे की इथं जो श्री महाराजांच्या सेवेमध्ये आहे त्या सेवेकऱ्याचं स्वतःचं वेगळं अस्तित्वच कुठं राहत नाही. बघा किती पावन परंपरा आहे. पूज्य आनंदसागर महाराज आपल्या सर्व साधकांना त्या चंद्रग्रहणाच्या दिवशी आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये सांगतात की मी देह ठेवतोय, मी जातोय, परंतु माझी कुठेही चिरा पंटी समाधी बांधण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. मला जर कुठं पाहायचं असेल तर श्री ब्रह्मचैतन्यांच्या चरणांपाशी मला पहा. आणि त्यामुळे पूज्य आनंद सागरांची आपल्याला कुठेही समाधी मिळणार नाही. त्यांचं अस्तित्व श्री महाराजांच्या चरणांपाशी आहे. पूज्य तात्यासाहेब केतकरांचं देखील, ज्यांच्या मुखातून श्री महाराज 40 वर्ष जनसामान्यांशी बोलत होते, पूज्य तात्या देखील तेवढंच वंदनीय व्यक्तित्व. त्यांना प्रत्यक्ष महाराजांचा स्पर्श झालेला. देहाने त्यांनी महाराजांचं दर्शन तर घेतलं होतंच, परंतु आत्मस्वरूपाने श्री महाराजांशी एकरूप झालेले असे तात्या. परंतु आपल्या गोंदवल्यामध्ये जर आपण कुठेही गेलो तरी पूज्य तात्यासाहेब केतकरांचं आपल्याला कुठं साधी तसबीर देखील शोधून सापडत नाही. एवढं त्यांनी स्वतःला अमानित्व या भूमिकेमध्ये ठेवलं. बघा, मला असं वाटतं की सद्गुरूच्या सेवेमध्ये निर्माल्य होऊन जाणं हेच खऱ्या अर्थाने या सेवेची फलश्रुती आहे. ज्याप्रमाणे फूल उमलतं, त्या पादुकांना सुगंध देतं, त्यांचं सौंदर्य खिलवतं आणि दुसऱ्या दिवशी आपली वेळ झाली की निमूटपणे निर्माल्य होऊन बाहेर पडतं. मला वाटतं आपण देखील गुरुरायाच्या सेवेमध्ये हाच भाव ठेवावा. जोपर्यंत आहोत तोपर्यंत त्याच्या सान्निध्यामध्ये आहोत. तत्पश्चात आपली वेगळी भूमिका मांडण्याची गरज ती काय. आणि हे हनुमंत आपल्याला या अमानित्व भूमिकेतून दाखवतोय की या सर्व सेनानायकांमध्ये तो कुठेतरी लांब कोपऱ्यामध्ये उभा आहे. आपण म्हणाला हो अजूनही हनुमंताने कार्य केलं नाही, त्यामुळं कदाचित त्याची ही भूमिका असेल. परंतु जेव्हा आपण आता काही दिवसांनी सुंदरकांडमध्ये प्रवेश करू आणि त्याच्या एकेका दोह्याचं चिंतन करत करत जेव्हा हनुमंत लंकेचा सर्व पराक्रम करून सीता माऊलीचा शोध करून तिची वार्ता घेऊन पुन्हा प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये येतो, त्यावेळेला देखील हनुमंत असाच गर्दीमध्ये कुठेतरी लपून बसलेला असतो. खरं तर त्याचं कार्य एवढं मोठं होतं की त्याने थेट जनकसुताच्या पासून उड्डाण करून प्रभू रामचंद्रांच्या समोरच उतरला असता तरी काही हरकत नव्हती. परंतु हनुमंताने कुठेही आपल्या कम्युनिकेशनचा प्रोटोकॉल बदलला नाही. रामाने माझ्यावरती सेवा सोपवली म्हणून मी थेट जाऊन रामाला रिपोर्ट करणं, हे त्याने स्वतःला कधीही अशा भूमिकेमध्ये पाहिलं नाही. तो सर्वप्रथम आपल्या वानर सेनेमध्ये आला. आपल्या टोळीचं नेतृत्व करणाऱ्या अंगदाला त्याने हे सर्व झालेलं कार्य सांगितलं, जामवंताला सांगितलं. मग अंगद या सर्व टोळीच्या समवेत मधुबनामध्ये आला, तिथं फळं खाल्ली, आनंदोत्सव साजरा केला. मग सगळेजण सुग्रीवाकडे गेले, सुग्रीवाला सर्व समाचार दिला. सुग्रीवाला सांगितलं की हे सर्व कार्य हनुमंताने केलेलं आहे.
आणि मग सुग्रीव या सगळ्यांना घेऊन प्रभू रामचंद्रांच्या पाशी आलाय. किती सुंदर मॅनेजमेंटचं टेक्निक आपल्याला इथं कळतंय. कसे कम्युनिकेशनचे प्रोटोकॉल फॉलो केले पाहिजेत. म्हणजे हनुमंत हा आत्ताच केवळ गर्दीच्या मागे राहिलेला नाही. ज्या वेळेला एवढं प्रचंड कार्य करून आला, ज्या कार्याचं वर्णन करताना जामवंत देखील म्हणतो की पवन तनय के चरित सुहाय, जामवंत रघुपतीही सुनाय. या हनुमंताचं चरित्र सांगण्यासाठी शेष सहस सत सकही न गाई अशी अवस्था जामवंताने सांगितली. प्रभू रामचंद्र जेव्हा जामवंताचं हे सर्व वर्णन ऐकतात तेव्हा त्यांची दृष्टी स्वाभाविकपणे वानरांमध्ये फिरते की अरे कुठे हनुमंत, कुठे हनुमंत. पाणी पाणी झाल्यासारखा आपल्या या वानर दळामध्ये कुठेतरी हरवून गेलाय. जसं एखादं लहान मूल आईच्या पदराआड लपावं, जेव्हा त्याचं नाव स्टेजवरती डिक्लेअर होतंय की अरे तुला बक्षीस मिळालंय, आणि तो मात्र लाजेने चूर चूर होऊन आपल्या आईच्या पासून दूर व्हायला तयार होत नाही. तशी हनुमंताची अवस्था झाली की जेव्हा सुन कपितो ही उरिनमय नाही, देखहु करी विचार मन माही. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र हनुमंताचं कौतुक करतायत की मी तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही हनुमंता. त्यावेळेला मात्र हनुमंत त्राही त्राही भगवंत असं म्हणून प्रभू रामचंद्रांच्या चरणांवरती पडतो. अहो प्रभू, असं नका म्हणू, हे सर्व तुम्ही करून घेतलं. सज्जनो, ही सेवा आहे, हे हनुमंत कार्य आहे. आणि अशी ही पावन परंपरा आपल्या सद्गुरूच्या सेवेमध्ये अनेक सत्पुरुषांनी निभावली आहे. आणि हेच हनुमंत आपल्याला सांगतोय की सगळ्यात शेवटी कुठलीही घाई नाही, कोणापेक्षा श्रेष्ठत्व मिळवण्याची धडपड नाही. पाछे पवन तनय सिरुनावा. सगळ्यात शेवटी हनुमंताने प्रभू रामचंद्रांच्या चरणी मस्तक नमवलं. प्रभू रामचंद्र हनुमंताकडे पाहतायत. दृष्टादृष्ट झालेली आहे. बघा, आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की किती वानरदळ आलं होतं या प्रवर्षण पर्वतावरती. 18 पद्म वानर. त्या सगळ्या वानरांना प्रभू रामचंद्रांनी पाहिलेलं आहे. आणि त्यामध्ये एकच व्यक्तित्व असं होतं की जे प्रभू रामचंद्रांचं कार्य करणार होतं, ज्याची प्रभू रामचंद्रांना स्पष्ट कल्पना होती. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी जानी काज प्रभू निकट बोलावा. प्रभू रामचंद्रांनी त्यावेळेला अंगदाला बोलवलं नाही, जामवंताला बोलवलं नाही. तुम्ही या टोळीचे प्रमुख आहात म्हणून मी तुम्हाला सांगतोय. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांनी या इथं प्रोटोकॉलला त्याची अंमलबजावणी केलेली नाही. कारण की भगवंत थेट जीवाशी बोलू शकतो, परंतु जीवाला भगवंतापर्यंत जाण्यासाठी मात्र एक एक टप्प्यानेच जावं लागतं. भगवंत जाणतोय की हे माझं कार्य कोण करणार आहे. म्हणजे भगवंताची दृष्टी किती अचूक असते. आपलं हे कार्य करण्यासाठी कोण सक्षम आहे याची त्याला पूर्ण कल्पना असते. आणि हनुमंतच हे कार्य करणार याची प्रभू रामचंद्रांना खात्री होती. प्रभू रामचंद्रांनी हनुमंताने नमस्कार करताच काय करावं, जे प्रभू रामचंद्र स्थितप्रज्ञ असायचे, अनेक लोक येऊन त्यांना नमस्कार करून जात आहेत, परंतु प्रभू रामचंद्र केवळ एक कृपा कटाक्ष त्यांच्याकडे टाकायचे. कधी स्मित हास्य असायचं, परंतु त्यांच्यापैकी फार क्वचित लोकांना ते सद्भाग्य मिळालं जे हनुमंताने प्राप्त केलेलं आहे. काय सद्भाग्य मिळालं हनुमंताला? जेव्हा हनुमंताने प्रभू रामचंद्रांना नमस्कार केला त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी परसा सीस सरोरुह पाणी. प्रभू रामचंद्रांनी आपल्या करकमलांनी हनुमंताच्या मस्तकावरून हात फिरवलेला आहे, त्याच्या मस्तकाला स्पर्श केलेला आहे. काय त्या हातामध्ये जादू असेल नाही? मला असं वाटतं की जणू काही या हाताच्या स्पर्शाने प्रभू रामचंद्रांनी हनुमंताची सर्व विस्मृती काढून टाकली. हनुमंता, तू कोण आहेस? कोण आहेस तू?
आणि हनुमंत रूपी या असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या दासाची विस्मृती त्यावेळेला काढली आणि त्याची चाबी जामवंताकडे देऊन टाकली त्यांनी, की मी हनुमंताची विस्मृती काढलेली आहे. आता समुद्र किनारी गेल्यानंतर जामवंता तेवढं तू फक्त दरवाजा उघडायचं काम कर बर का. प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादामध्येच सर्व कार्याची यशस्वीता सामावलेली आहे. बघा, समर्थ देखील दासबोधामध्ये म्हणतात ना, की मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होशी, राम करता ऐसे म्हणशी पाविशी यश कीर्ती प्रताप. स्वतःची अहंता गळून पडलेल्या हनुमंताची या प्रभू रामचंद्रांच्या प्रेरणेनेच जणू काही या स्पर्शातून समस्त शक्तींची प्राप्ती त्याला झालेली आहे. आणि हनुमंतच हे कार्य करणार याची संपूर्ण खात्री प्रभू रामचंद्रांना आहे. आणि त्यामुळे त्यांनी करमुद्रिका दीनी जनजानी, हनुमंताकडे त्यांनी पाहिलं आणि हनुमंताच्या हातामध्ये प्रभू रामचंद्रांनी आपल्या बोटातली अंगठी काढून सुपूर्त केलेली आहे. जणू काही ही त्याने खुणगाठच हनुमंताला दिली, की हनुमंता, ही तुला मुद्रिका मी देतोय, कारण तू सीताजींना भेटणार आहेस आणि सीताजींना तुझी ओळख पटवण्यासाठी तुला ही करमुद्रिका मी देत आहे. सज्जनो, इथं एक प्रश्न माझ्या मनामध्ये नेहमी किष्किंधा कांड वाचताना येतो, की हे भगवंत ठरवतं कसं की कोण कार्य करणार, कोण कार्य करणार. हे एका जन्माचं कार्य नाही सज्जनो. पूज्य ब्रह्मानंद महाराजांच्या बाबतीमध्ये देखील जेव्हा ते गोंदवल्याला महाराजांच्या जवळ आले तेव्हा अनेक लोकांच्या भुवया उंचवल्या गेल्या, कारण की श्री महाराजांच्या हृदयामध्ये ब्रह्मानंदांनी इतक्या जलद गतीने स्थान प्राप्त केलं की श्री महाराजांना केवळ बुवांचं नाव काढलं तरी त्यांचा कंठ दाटून यायचा. एवढं प्रेम सद्गुरूच्या हृदयामध्ये ज्यांनी स्थान मिळवावं, ज्याच्या स्मरणाने सद्गुरूचे डोळे भरून यावेत, असं हे ब्रह्मानंदांचं स्थान. तेव्हा एकदा नाईलाजाने एकाने विचारले की महाराज, आम्ही मंडळी तुमच्या बरोबर तर अनेक वर्ष आहोत, बुवा तर आत्ता आत्ता आले आपल्याकडं आणि आपल्याशी काही वर्षाच्या असलेल्या या सहवासामधून त्यांनी मात्र फार प्रगती करून घेतली हो. आम्ही बघतो ना आपल्याकडं, आपल्याला ब्रह्मानंदांचा विषय आला की गहिवरून येतं. त्यांचं कौतुक करताना आपल्या वाणीला विशेष तेज येतं. श्री महाराज त्यांच्याकडे बघून केवळ त्यांना एक म्हणाले की हे एका जन्माचं नाही. सज्जनो, त्यामुळं सद्गुरूचं हे कार्य पुढे कोण नेणार याची पात्रता आपण त्या व्यक्तीची ह्या जन्माच्या आधाराने बघत असतो, परंतु आपल्याला त्याचा कॅरी फॉरवर्ड बॅलन्स काय आहे हे कळू शकत नाही. हे केवळ सद्गुरूला कळतं. आणि त्यामुळं ज्याच्याकडं म्हणून जी सेवा श्री महाराजांनी दिलेली आहे, आपण त्या सेवेला विरोध करण्यापेक्षा, मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे किंबहुना त्याच्यापेक्षा अनेक लोक श्रेष्ठ आहेत, अशा रीतीने त्याच्या सेवेमध्ये खो घालण्यापेक्षा ही श्री महाराजांची इच्छा आहे आणि त्याच्या असलेल्या मागच्या जन्मांचा बॅलन्स याची आपल्याला गणती नाही. आणि त्यामुळे श्री महाराजांची इच्छा म्हणून त्याला दिलेल्या सेवेला जर आपण स्वीकारायला शिकलो तर यामधून तुम्हालाच आनंद प्राप्त होणार आहे. कारण श्री महाराजांनी ज्याला निवडलेलं असतं त्याच्याकडून ते कुठल्याही परिस्थितीतून सेवा करून घेतात, परंतु त्याला विरोध करता करता त्याच्याविषयी असलेल्या मत्सरामधून मात्र आपण अकारण स्वतःच्या अंतरंगामध्ये असमाधान करून घेतो. आपण अकारण क्रोधामध्ये पडतो. बघा, त्यावेळेला तिथं अनेक वानर उपस्थित होते, सुग्रीव देखील होता. त्यांच्यापैकी देखील कोणाच्या मनामध्ये आलं नाही का हो की अरे रामा, आम्ही देखील येऊन नमस्कार केला, परंतु आमच्या ना तू कपाळावरून हात फिरवला, ना तुझ्या हातातली अंगठी आम्हाला दिली. परंतु वानरांना जे कळतं ते मनुष्याला कळत नाही, हे मी पुन्हा एकदा इथं सिद्ध करून सांगतो.
त्यापैकी कुठल्याही वानराला हनुमंताचा मत्सर वाटला नाही की ह्याने असं काय वेगळं केलं की ज्यामुळं प्रभू रामचंद्रांनी त्याला मुद्रिका दिली. जिसे चाहा उसे बुला लिया, जिसे चाहा उसे पास बिठा लिया, ये बड़े करम के हैं फैसले, ये बड़े नसीब की बात है. या सर्व गोष्टींमध्ये आपल्या बुद्धीचे तर्क चालवणं, यामध्येच मनुष्य हा बऱ्याचदा गुरफटून जातो बरं. आणि आता बघा, एवढं वानरदळ होतं, परंतु त्यापैकी केवळ हनुमंतच अचूक दिशेने गेला. बाकीच्यांना योग्य दिशा मिळू शकली नाही. यामधून प्रभू रामचंद्रांच्या स्पर्शाचं महत्व आपल्याला कळतं की ज्याच्या मस्तकी प्रभू रामचंद्रांचा वरदहस्त असतो, ज्याच्या मस्तकी सद्गुरूचा वरदहस्त असतो, तोच या कार्याची योग्य दिशा करू शकतो. तोच या कार्यामध्ये असं उंची गाठून देऊ शकतो की जे इतरांना जमू शकत नाही. हे सर्व या रामाच्या इच्छेचं, या रामाच्या कर्तेपणाचं फळ असतं बघा. प्रभू रामचंद्र हनुमंताशी संवाद करतायत आणि ते काही मोजक्या शब्दामध्ये हनुमंताला आपल्या मनातली व्यथा सांगतायत. बघा, कुठल्याही कार्यामध्ये सद्गुरू आपल्या सत्शिष्याला असं खूप जास्त मोठ्या दीर्घसूत्री अशा सूचना देत नाही. श्री महाराजांनी ब्रह्मानंद महाराजांच्या हातात 1 रुपया ठेवला, पादुका दिल्या, कुबडी दिली, वस्त्र घातलं आणि म्हणाले, बुवा, झाडाखाली झाड वाढत नाही, आपण कर्नाटकामध्ये जावं आणि तिथं रामनामाचा प्रचार करावा. बघा केवढं इन्स्ट्रक्शन आहे, केवळ 2 वाक्याचे इन्स्ट्रक्शन आहे. आणि तिथं ब्रह्मानंद महाराज देखील महाराजांना प्रतिप्रश्न करत नाही, मग कसा जाऊ कर्नाटकात, कुठं जाऊ, प्रचार करू म्हणजे नेमका काय करू, कोणाला भेटू. कितीतरी प्रश्न असायला पाहिजेत ना खरं. परंतु हे सत्शिष्य आणि सद्गुरूचं नातं असतं की सद्गुरू केवळ मोजक्या शब्दामध्ये सत्शिष्याला सांगतो, जणू काही त्या दृष्टीमधून आपली सर्व शक्ती तो त्या आपल्या सत्शिष्याच्या हृदयामध्ये संक्रमित करतो, जेणेकरून सत्शिष्याच्या मनामध्ये किंतु परंतु राहतच नाही. त्यांनी सांगितलंय म्हणजे होणारच, या विश्वासानेच तो कार्याला लागतो. त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र देखील हनुमंताला अत्यंत मोजक्या शब्दामध्ये सांगतायत की बहुप्रकार सीत ही समुझाय हो. बहुप्रकार, वेगवेगळ्या पद्धतीने तू सीतेला हे समजावून सांग. काय सांग की कही बल बिरह बेगी तुम आय हो. तिला सांग की तू माझी शक्ती आहेस का, तुझ्याशिवाय हा राम नाही. हनुमंता, तिला माझी विरह व्यथा तू सांग. तू माझं अंतःकरण जाणतोस. माझं आणि सीतेचं असलेले हे अनुर्वाच्य प्रेम शब्दाविना देखील तू जाणतोस. तू परम शिवतत्व आहेस. परब्रह्माच्या अंतरंगामध्ये देखील असलेल्या सुप्त अशा संवेदनांना ओळखणारं असं तुझं मन आहे. हनुमंता, तू माझी व्यथा, माझा हा विरहाचा असलेला संताप सीतेला सांग. आणि तिला हे सर्व काही अनेक प्रकाराने समजावून सांगून तू त्वरित परत ये बरं बाळा. काय प्रेम आहे. आणि सज्जनो, इथं हनुमंताच्या या कार्याची दिशा प्रभू रामचंद्रांनी त्याला दिलेली आहे.
हनुमंत एक एक वाक्य आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवतोय. अजूनही त्याच्या शक्तीचा उदय झालेला नाही. प्रभू रामचंद्रांनी स्पर्श करून त्याचं विस्मृती तर काढली, परंतु त्याची किल्ली अजूनही जामवंताकडे देऊन ठेवलेली आहे की जामवंता योग्य वेळेला तू त्याला ते सांग, त्याची विस्मृती तू काढ. हनुमंत प्रभू रामचंद्रांचं एक एक वाक्य आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवतोय. आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांचा हा वरदहस्त, त्यांनी दिलेली ही मुद्रिका हनुमंताने आपल्या हातामध्ये पाहिली, प्रभु रामचंद्रांचा तो अत्यंत परम पावन असा स्पर्श जो मस्तकावरून झाला होता, प्रभु रामचंद्रांच्या हाताचा तो सुंदर केशर कस्तुरीचा परिमळ जो हनुमंताच्या रोमारोमामध्ये सामावला गेला, ते एक विलक्षण स्पर्शाचं प्रेम हनुमंत आपल्या हृदयामध्ये जाणतोय. आणि त्यामुळे त्याच्या हृदयात एकच भावना आली की हनुमत जन्म सुफल करी माना. आपला जन्म आता सुफल झाला, कृतार्थ झालो आपण. काय पाहिजे जन्म प्राप्त झाल्यानंतर? प्रभू रामचंद्रांचा हात मस्तकी पडलाय, त्यांनी या कार्यासाठी आपल्याला योग्य समजलं, त्यांनी आपली मुद्रिका स्वतःच्या हाताने काढून आपल्या जवळ दिली. आता या हनुमंताला काय करायचं राहिलंय? काय करायचं राहिलंय? हनुमंताचं जणू काही सर्व कर्तेपणच प्रभू रामचंद्रांनी काढून घेतलं. ही हनुमंताला दिलेली प्रभू रामचंद्रांची मुद्रिका बघा. हनुमंत आता जेव्हा समुद्रा किनारी येतो आणि उड्डाण करण्यासाठी तयार होतो आणि ते सर्व कार्य करून आल्यानंतर, परत आल्यानंतर सगळेजण हनुमंताला, अरे तू एवढं मोठं कार्य कसं केलं, असा प्रश्न पूछत कहेहू नवल इतिहासा, अशा रीतीने सुंदरकांडमध्ये गोस्वामीजी सांगतात की सगळेजण या नवलाईचं, या इतिहासाचं वर्णन ऐकतायत, बोलतायत, हनुमंताला विचारतायत मग काय झालं, मग काय झालं, मग काय झालं. आणि लंकेमध्ये केलेल्या हनुमंताची ही शौर्य गाथा सर्व वानर ऐकतायत. मग एका वानराला प्रश्न पडतो, अरे हनुमंता मला एक प्रश्न विचारायचा आहे. हनुमंत म्हणतो बोल. अरे म्हणे त्यावेळेला तू समुद्र किनारी महाकाय झालेला आम्ही पाहिलं, तुझ्या एका हातामध्ये गदा होती आणि तुझ्या दुसऱ्या हातामध्ये तू अंगठी ठेवलीस का? ती अंगठी कुठे ठेवलीस तू? हनुमंत म्हणाला, बेटा तू अचूक ओळखलंस रे. अरे बघ माझ्या तर लंगोटीला खिसा नाहीये आणि खिसा भरण्यासाठी असतो, मला काही भरायचंच नाही, या रामाच्या कार्यामधून मला काही प्राप्तच करायचं नाही, त्यामुळे माझ्या लंगोटीला खिसा देखील नाही. बरं हातामध्ये ठेवली तर एका हाताने गदा चालवत असताना मला राक्षसांशी लढताना कदाचित दुसरा हात मोकळा ठेवायला पाहिजे, कोणाचा हात धरायचा आहे, कोणाचं शस्त्र धरायचंय, आणि मग अशा वेळेला जर अंगठी खाली पडली तर काय करायचं? मग मी विचार केला की ही अंगठी ठेवावी कुठं, ठेवावी कुठं. तेव्हा मला असं वाटलं की अरे आपण हिला मुखामध्ये ठेवूयात, आपल्या जिभेवरती ठेवूयात. आणि म्हणून मी माझ्या हनुवटीमध्ये जिभेच्या खाली या रामाने दिलेल्या मुद्रिकेला ठेवलं आणि त्या आधाराने मी लंकेमध्ये जाऊन हे कार्य केलं. सगळेजण म्हणाले, अरे बेटा मग तर हे कार्य यशस्वी होणारच. आणि म्हणून गोस्वामीजी हनुमान चालिसामध्ये आपल्याला सांगून जातात की प्रभु मुद्रिका मेली मुख माही, जलधि लांगी गए अचरज नाही, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे तेते. प्रभू रामचंद्रांचं नाम ज्याच्या जिव्हेवरती आहे त्याला त्याच्या पुरुषार्थामध्ये अडचणी येणार नाहीत असं नाही, अनंत अडचणी येतील. परंतु एक आहे ज्याची नामावरती निष्ठा आहे, ज्याने ते नाम जिव्हाग्री ठेवलं, त्याला या सर्व अडचणींवरती मात करून यशस्वीता प्राप्त होते. हे जणू काही हनुमंत चरित्राचं रहस्य आहे बघा. हनुमंताने आपला जन्म सुफल झाल्याचं जाणलं. गोस्वामीजी लिहितात की यद्यपि प्रभु जानत सब बाता, राजनीती राखत सुरत राता. प्रभु रामचंद्र सर्व काही जाणून आहेत. आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये असलेल्या कर्मांचा डोंगर प्रभु रामचंद्रांना दिसतो.
आणि त्यामध्ये हे अत्यंत परमपावन असलेलं हनुमंत रूपी हृदय जेव्हा प्रभू रामचंद्र पाहतात, तेव्हाच त्यांना खात्री पटते की हाच तो आहे जो माझं कार्य करू शकेल. मग त्याचा लौकिक काय आहे, त्याचा पद काय आहे, या त्याच्या देहाच्या अवस्था झाल्या, परंतु राम कार्यासाठी मात्र त्यांनी त्याची निवड केलेली असते. मग राहतो प्रश्न की आता ह्या कार्यामध्ये त्या व्यक्तीला आपण कशा पद्धतीने ते कार्य सोपवावं. आणि त्यामुळे देहाच्या आधाराने हे सर्व राजनीतीचे धर्म प्रभू रामचंद्र सांभाळतात आणि त्यानुसार हनुमंताला मोठेपण देत त्याच्याकडे आपलं हे कार्य सोपवतात. प्रभू रामचंद्र सर्व दृष्टीने सीताजी कुठं आहेत, त्यांची अवस्था काय आहे हे जाणून आहेत. कारण खरं तर सीताजी मूळ रूपामध्ये प्रभू रामचंद्रांच्या हृदयातच आहेत. केवळ ही त्यांनी गुणमायेच्या आधाराने सीताजींची झालेली प्रतिकृती जी लंकेमध्ये प्रभू रामचंद्रांच्या पासून दूर आहे, तिच्या शोधाचं निमित्त करून राक्षसांचा निपात करणं हे प्रभू रामचंद्रांची खरी राजनीती होती. अशी सर्व खरी राजनीती जाणणारे प्रभू रामचंद्र सर्व प्रकारच्या मर्यादांचं रक्षण करतायत. नीतीची मर्यादा राखत सर्व वानरांना सीताजींच्या शोधाची ते आज्ञा देतायत. अशा रीतीने सज्जनहो, सर्व हे सुग्रीवाचे विश्वासू सैन्य सीताजींच्या शोधासाठी निघालंय. आणि बघा, इथं जरी हनुमंताला विशेष महत्व प्रभू रामचंद्रांनी दिलेलं असलं तरी हनुमंताने सेनेचं नेतृत्व आपल्याकडे घेतलं नाही. तो पुन्हा पहिल्यासारखाच अंगदाच्या मागोमाग या टोळीच्या मध्ये मिसळून ते सांगतील त्या दिशेच्या आधाराने चालू लागलेला आहे. परंतु एक गोष्ट झाली की त्यांना प्रभू रामचंद्रांच्या या आशीर्वादामुळं यशस्वीतेची खात्री झालेली आहे. आणि त्यामुळं गोस्वामी लिहितात की चले सकल बन खोजत सरिता सरगिरी खोह. सगळे वानर वन, नदी, तलाव, पर्वत, पर्वताच्या गुहा या सगळ्यांमध्ये जातायत. बारकाईने सीताजींचा कुठं वार्ता मिळते का, शोध मिळतोय का, याचा विचार ते करत चाललेले आहेत. आणि जसं जसं ते पुढे चाललेले आहेत, कोणाला आळस नाही, कोणी दमलेलं नाही. प्रत्येक जण एखादी उंच गुहा असली तरी लगेच धावत जातायत. मी तिथं जाऊन बघून येतो, मी इकडे जाऊन बघतो, मी तिथं आहे का बघतो. अशा पद्धतीने सर्वजण उत्साहाने या कार्यामध्ये मग्न आहेत. कारण हे प्रभू रामचंद्रांचं कार्य आहे. आणि या कार्यामध्ये या वानरांना स्वतःच्या शरीराचा विसर पडलेला आहे. त्या शरीरावरती असलेलं प्रेम, त्याचं ममत्व देखील ते विसरून गेलेले आहेत. असं हे प्रभू रामचंद्रांच्या कार्याचं महत्व. सज्जनो, आपण कालच्या टप्प्यामध्ये ते विस्ताराने ऐकलंच, परंतु उद्या पुन्हा कथेचं चिंतन करण्याच्या आधी या दोह्याचा थोडासा आपण स्पर्श करूत आणि तत्पश्चात पुढील कथा विभागाचं चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.